नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग करून बघणार आहोत की बादलीमध्ये किती मग पाणी मावेल। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया। तर आपल्याकडे ही बादली आहे आणि हा एक मग आहे आणि बादली बघा या मगापेक्षा आकाराने खूप मोठी आहे आणि मग लहान आहे। तर आपण एक एक करून मगाने बादलीमध्ये पाणी ओतून बघूया आणि बघूया की त्याच्यामध्ये किती पाणी मावतंय ते। तर तुम्हाला काय वाटतं बरं, असं आकार बघून तुम्ही ठरवू शकता का की साधारणतः त्याच्यामध्ये किती मग पाणी मावेल? तुम्ही विचार करा आणि एक संख्या ठरवून बघा की साधारणतः तुम्हाला काय वाटतंय की 10 मग पाणी बादलीत मावेल का 12 मग मावेल का 20 मग मावेल की 40-50 मग तरी लागतील असं वाटतंय तुम्हाला? तर तुम्ही विचार करून एक अंदाज लावून ठेवा आणि ठरवून ठेवा की किती मग पाणी मावेल आणि आपण आता बघूया की त्या बादलीमध्ये खरोखर किती मग पाणी मावतंय ते। चला आपण एक एक करून मोजूया आणि बघूया। 1, नंतर बघूया 2, असं करून एक एक करून भरूया 3, 4, नंतर 5, नंतर आहे हा 6वा मग आणि नंतर 7, 8 अर्धी भरलेली आहे, 9, 10, 11, नंतर हा आहे 12 आणि नंतर 13। तर साधारण 13 मग आपण पाणी इथे भरलं आणि बादली ही जवळपास भरलेली आहे आणि थोडंसं वरती अंतर अजून शिल्लक आहे। म्हणजे मला वाटतं अजून 1-2 मग पाणी त्याच्यामध्ये अजून मावेल। तर इथपर्यंत समजा आपण ही बादली भरली तर आपल्याला 13 मग इतकं पाणी मिळालेलं आहे। म्हणजे आपण ही बादली 13 मग पाण्याने भरलेली आहे। तुम्ही काय विचार केला होता बरं की किती मग पाणी मावेल? आणि तुम्ही केलेल्या विचाराच्या जवळपास आपली संख्या पोहोचलेली आहे का? विचार करा। तर आपण असा विचार केल्यानंतर बघू शकतो की मोठ्या बादलीमध्ये जास्त पाणी मावतं आणि आकार बघून आपण अंदाज लावू शकतो की एखाद्या बादलीमध्ये किंवा एखाद्या हंड्यामध्ये एखाद्या कळशीमध्ये नक्की किती मग पाणी मावेल किंवा किती तांबे पाणी मावेल हे आपण ती कळशी किंवा ती बादली बघून असं म्हणू शकतो। आणि हा अंदाज लावायला खूप मजा येते बरं। तुम्ही स्वतः सुद्धा घरी असं करून बघा की एखादी बादली घ्या आणि बघा की त्याच्यामध्ये नक्की किती मग पाणी मावेल।